हॅलो स्टुडंट्स. आजच्या लेक्चरला आपण मालसाठा नियंत्रणाची तंत्रे टेक्निक ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हा पॉईंट बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, उद्योग संस्थेच्या अर्थकारणामध्ये मालसाठा नियंत्रणाला महत्त्वाचं स्थान आहे. ओके, शास्त्रशुद्ध मालसाठा नियंत्रणामुळे उत्पादन प्रवाहात सातत्य राखणे व मालसाठ्यात कमीत कमी भांडवल गुंतवणूक ठेवणे शक्य होते. अचूक मालसाठा व्यवस्थापन व नियंत्रणामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होताना आपल्याला दिसत असते. ज्या वेळेला आपला उत्पादन मालसाठा जो असेल, मालसाठा व्यवस्थापन जे आपलं अचूक असेल आणि त्यामुळं नियंत्रणासाठी जो काही खर्च होतो त्यामध्ये बचत होताना आपल्याला दिसते. अंतिम वस्तूची किंमत कमी राखणे शक्य होते. बघा इथं लक्षात घ्या, अंतिम वस्तूची जी किंमत आपण राखणार आहे ती कमीत कमी होण्यासाठी आपल्याला राखणे काय होतं, शक्य होतं. थोडक्यात व्यवसाय संस्थेच्या लाभवृद्धीसाठी व आर्थिक स्थैर्यासाठी प्रभावी मालसाठा नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे. जर व्यवसाय संस्थेला आपल्याला नफा मिळवायचा असेल, यश प्राप्त करायचं असेल, तर जो काही नियंत्रण असणार आहे ते जे काही नियंत्रण असणार आहे तो नियंत्रण हे प्रभावी असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि जो काही मालसाठा असणार आहे तो प्रभावी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मालसाठा नियंत्रणाची विविध तंत्रे अस्तित्वामध्ये आहेत. लक्षात घ्या, मालसाठा नियंत्रणाची विविध तंत्रे अस्तित्वात आहेत. त्यामध्ये व्यवस्थापनाने आपल्या व्यवसायाचं स्वरूप, उत्पादनाचे स्वरूप, आर्थिक स्थिती, मालसाठ्याचं स्वरूप, प्रकार, संग्रहण व्यवस्था इत्यादी घटक विचारात घेऊन योग्य मालसाठा नियंत्रणाच्या तंत्राची निवड करावी लागत असते. बघा, व्यावसायिकाला मालसाठा नियंत्रणाची विविध तंत्रे अस्तित्वात आहेत, तर ती विचारात घेऊन म्हणजेच व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, उत्पादनाचे स्वरूप कसे आहे, आर्थिक स्थिती कशा पद्धतीची आहे, मालसाठ्याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे किंवा मालसाठा कशा प्रकारचा आहे, त्याची साठवणूक व्यवस्था, संग्रहण व्यवस्था त्याची कशी आहे, या सर्व घटकांचा विचार करून मालसाठा नियंत्रण तंत्राची निवड ही व्यवस्थापकाला करावी लागत असते. आता यामध्ये तुम्हाला मालसाठा पातळी निश्चिती सांगितल्या आहेत. आता बघा, यामध्ये 4 तुम्हाला पॉइंट सांगितले. सेटिंग अप ऑफ स्टॉक लेवल्स, यामध्ये फर्स्ट आहे महत्तम वस्तू साठा पातळी, मॅक्झिमम स्टॉक लेवल. देन सेकंड आहे न्यूनतम वस्तू साठा पातळी, मिनिमम स्टॉक लेवल. थर्ड आहे पुनरादेश बिंदू पातळी म्हणजेच रिऑर्डरिंग पॉइंट लेवल. अँड डी आहे न्यूनतम आदेश परिणाम. यामध्ये इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. त्यामध्ये तुम्हाला पहिलं काय सांगितलंय, न्यूनतम आदेश परिणाम. काय सांगितलंय, न्यूनतम आदेश परिणाम म्हणजेच इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. बघा, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय, खरेदी आदेश. बघा, खरेदी आदेश प्रमाण जर आदर्श असेल तर त्याचे अनेक लाभ हे व्यवसाय संघटनेला होत असतात. ओके, खरेदी आदेश प्रमाण जर आदर्श असेल तर व्यवसाय संघटना ही प्रॉफिटमध्ये, नफ्यामध्ये असते. खरेदीचं प्रमाण जर अधिक असेल तर माल वाहून आणणे, मालाची साठवणूक खर्चात वाढ होत असते. उदाहरणार्थ, विमा खर्च असेल, व्याजाचा खर्च असेल, कर असेल, टॅक्स असेल, साठवणुकीचा खर्च, माल हाताळणीचा खर्च, माल खराबीमुळे नुकसान इत्यादी. परंतु मोठ्या खरेदीचे अनेक मोठेही फायदे होत असतात. ज्या पद्धतीने खरेदी जास्त असेल तर लाभ जास्त होतो. त्याचबरोबर उदाहरणार्थ सूट, मोफत घरपोच असणारा माल, विक्रय उत्तर सेवा असेल, उधारीची सवलत असेल इत्यादी. या उलट खरेदीचे प्रमाण कमी असेल तर आदेश खर्चात वाढ होत असते. लक्षात घ्या, खरेदीचं प्रमाण जर कमी असेल तर जे काही आदेश असणार आहेत त्या आदेशाच्या खर्चांमध्ये वाढ आपल्याला होताना दिसणार. उदाहरणार्थ, निविदा मागणी खर्च. काय सांगितलंय, निविदा मागणी खर्च, वारंवार आदेश देण्याचा खर्च, वारंवार आदेश देण्याचा खर्च, टपाल दूरध्वनी खर्च, प्रवासाचा खर्च इत्यादी. ओके, परंतु यामुळे माल वाहून आणणे संग्रहण खर्चामध्ये बचत होत असते. बघा, यामुळे काय होतं, माल वाहून आणणे आणि संग्रहण होणाऱ्या खर्चामध्ये बचत ही होत असते. यासाठी
कोणकोणत्या घटकांचा विचार केला जातो, तर यासाठी खालील 2 घटक विचारात घेऊन खरेदीचे आदर्श प्रमाण निश्चित करावे लागत असते आपल्याला. आता ते कोणते कोणते घटक आहेत ते बघूयात आपण. पहिला आहे मालवाहने किंवा सांभाळणे खर्च, कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. बघा, मालवाहने किंवा माल सांभाळण्याचा खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. अँड सेकंड, मालप्राप्ती किंवा आदेश खर्च म्हणजेच कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑर ऑर्डरिंग. ओके, त्यामध्ये काय सांगितले, न्यूनतम आदेश परिणाम, न्यूनतम आदेश परिमाण, लक्षात घ्या, न्यूनतम आदेश परिमाण म्हणजे खरेदीचे असे प्रमाण की ज्या प्रमाणास, खरेदीचे असे प्रमाण की ज्या प्रमाणास दोन्ही खर्च समान असतात. न्यूनतम आदेश परिमाण हे खरेदीचे आदर्श परिमाण असल्याने मालसाठा व्यवस्थापनाने हे परिमाण निश्चित करून प्रत्येक खरेदी या परिमाणास करावी. लक्षात घ्या, मालसाठा व्यवस्थापनाने हे परिमाण निश्चित करून प्रत्येक खरेदी या परिमाणास करावी. न्यूनतम आदेश परिमाणामुळे किमान भांडवल गुंतवणूक किमान भांडवल आपलं गुंतवणूक राहत असतं, भांडवल गुंतून राहतं. या उलट त्या भांडवलाची गुंतवणूक किमान पद्धतीत आपण करतो. या उलट इतर सर्व आदेश जे असतील ते परिमाणामध्ये अधिक भांडवल गुंतून राहतं. थोडक्यात न्यूनतम आदेश परिमाण म्हणजे खरेदीचं असं प्रमाण की ज्यामुळे किमान खर्चात मालप्राप्ती करता येते. हे तुम्हाला MCQ ला विचारलं जाईल. न्यूनतम आदेश परिणामामध्ये खरेदीचं प्रमाण कसं असतं किंवा ज्यामुळे किमान खर्चात मालप्राप्ती आपल्याला करता येते, किमान खर्चात मालाची प्राप्ती करता येते. ओके, त्यानंतरचं दुसरा असणार आहे तुम्हाला ब क विश्लेषण म्हणजेच ABC ॲनालिसिस. यामध्ये ABC या 3 गटामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सो यामध्ये काय सांगितले बघूयात. सो यामध्ये मोठ्या उत्पादन संस्थेमध्ये विविध प्रकारचा कच्चा माल. बघा, मोठ्या उत्पादन संस्थेमध्ये विविध प्रकारचा कच्चा माल सामग्री वापरली जाते. ओके, मोठ्या उत्पादन संस्थेमध्ये विविध प्रकारचा कच्चा माल आणि सामग्री ही वापरली जात असते. हा सर्व कच्चा माल सामग्री, सुटे भाग, हत्यारे, उपकरणे गोदामामध्ये त्याची आवश्यकता भासेपर्यंत सुरक्षित जागी साठवून ठेवावे लागतात. मोठ्या उत्पादन संस्थेमध्ये विविध प्रकारचा कच्चा माल सामग्री वापरली जाते. हा सर्व कच्चा माल सामग्री, सुटे भाग, हत्यारे, उपकरणे गोदामामध्ये त्याची आवश्यकता भासेपर्यंत सुरक्षित जागी साठवून ठेवावे लागतात. गोदामामध्ये संग्रहित केलेल्या वस्तूंचे मूल्य प्रमाण. बघा, गोदामामध्ये संग्रहित केलेल्या वस्तूचं मूल्य प्रमाण, महत्त्व भिन्न भिन्न असतं. यामुळे सर्व वस्तूंवर प्रभावी एकसारखे नियंत्रण ठेवणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक, वेळखाऊ व श्रमाचे असते. आर्थिकदृष्ट्या कसं असतं, खर्चिक असतं आणि वेळखाऊ आणि श्रमाचं असतं. यावर उपाय म्हणजे अधिक मूल्यांच्या वस्तूंवर प्रभावी नियंत्रण ठेवणे. यावर उपाय म्हणजे अधिक मूल्याच्या वस्तूंवरती प्रभावी नियंत्रण ठेवणे, तर तुलनेने कमी मूल्यांच्या वस्तूंवर कमी नियंत्रण ठेवणे. तर परिणामी कमी मूल्य असणाऱ्या वस्तूंवरती कमी नियंत्रण ठेवायचं. काय सांगितलं यामध्ये, ज्या वस्तूंचं मूल्य हे जास्त असेल त्याच्यावरती जास्त नियंत्रण ठेवायचं आणि ज्या वस्तूंचं मूल्य हे कमी असेल त्याच्यावरती कमी नियंत्रण ठेवायचं. थोडक्यात वस्तुमूल्य, महत्त्व हे घटक विचारात घेऊन नियंत्रण क्षमता निश्चित करणे. बघा, ABC अ ब क विश्लेषणामध्ये वस्तूचं मूल्य, महत्त्व विचारात घेऊन नियंत्रण क्षमता निश्चित करणे. यामुळे नियंत्रण खर्चात बचत होते. यामुळे काय होतं, नियंत्रण खर्चामध्ये बचत होते. तसेच नियंत्रण कार्याची परिणामकारकता
नियंत्रण कार्याची परिणामकारकता वाढते. काय सांगितलंय? नियंत्रण कार्याची परिणामकारकता ही वाढते. ब क वस्तू विश्लेषणामध्ये हे अभिप्रेत आहे. बघा ब क या वस्तू विश्लेषणामध्ये अभिप्रेत काय आहे? तर नियंत्रण कार्याची परिणामकारकता वाढणं. ब क या विश्लेषणामध्ये अभिप्रेत आहे नियंत्रण कार्याची परिणामकारकता वाढणं. ABC ॲनालिसिस म्हणजेच ऑलवेज बेटर कंट्रोल ॲनालिसिस. ABC ॲनालिसिस म्हणजेच ऑलवेज बेटर कंट्रोल ॲनालिसिस होय. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, तुम्हाला MCQला विचारलं जाणार आहे. ओके, यालाच निवडक नियंत्रण किंवा भेदात्मक नियंत्रण असंही म्हणलं जातं. ABC ॲनालिसिसलाच आपण निवडक नियंत्रण किंवा भेदात्मक नियंत्रण असं म्हणलं जातं. या विश्लेषणाला पेरेटो विश्लेषण असंही म्हणलं जातं. ओके, मालसाठा व्यवस्थापन व नियंत्रणाचे हे सोपे प्रभावी तंत्र आहे. बघा, मालसाठा व्यवस्थापनाचं आणि नियंत्रणाचं सोपं आणि प्रभावी तंत्र कोणतं असेल तर ह्याचा आन्सर असणार आहे ABC ॲनालिसिस म्हणजेच ऑलवेज बेटर कंट्रोल ॲनालिसिस. या तंत्रामध्ये व्यवस्थापनाचे अपवादात्मक तत्व व या तत्वांचा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसतो. आता बघा, ब क विश्लेषणामध्ये प्रथम गुदामात वर्षभर वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी तयार केली जाते. बघा, ब क विश्लेषणामध्ये गोदामामध्ये वर्षभर वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी प्रथम तयार केली जाते आणि यानंतर किंमत व प्रमाण या घटकांच्या आधारे प्रत्येक वस्तूचं विश्लेषण केलं जातं. अगोदर यादी तयार केली जाते वर्षभरात कोणकोणत्या वस्तू वापरल्यात त्यांची, आणि नंतर त्या यादीनुसार किंमत आणि प्रमाण या घटकाच्या आधारे वस्तूचं विश्लेषण हे केलं जातं. सो वर्गीकरणासाठी ब क असे 3 गट निर्माण केले जातात. बघा, लक्षात घ्या, वर्गीकरण करण्यासाठी वस्तूचं 3 गट निर्माण केले जातात, ते म्हणजे ब क. ओके, सो अ गट, ब गट आणि क गट म्हणजे A, B and C. आपण अ बघूयात, ए ग्रुप बघूयात. अ गटामध्ये अशा वस्तूंचा समावेश केला जातो की ज्या किमतीने अधिक आहेत तसेच ज्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बघा, अ गटामध्ये अशा वस्तूंचा समावेश केला जातो की ज्या किमतीने जास्त आहेत परंतु त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. साधारणपणे अ गटातील वस्तूचं प्रमाण गोदामातील एकूण वस्तूच्या तुलनेत, बघा, अ गटातील वस्तूचं प्रमाण गोदामातील एकूण वस्तूच्या तुलनेत 7 ते 15% असतं. काय सांगितलंय? अ गटातील वस्तूचं प्रमाण गोदामातील एकूण वस्तूच्या तुलनेत 7% ते 15% एवढं अराउंड असतं. कारण अशा थोड्याच वस्तू जास्त प्रमाणात वापरल्या जातात. परंतु अ गटातील वस्तूचे मूल्य गोदामातील वस्तूंच्या एकूण मूल्याच्या 60 ते 70% एवढं असतं. काय सांगितलंय? अ गटातील वस्तूंचे मूल्य गोदामातील वस्तूंच्या एकूण मूल्याच्या 60 ते 70% एवढं असतं. थोडक्यात अ गटातील वस्तूंची संख्या कमी असते. अ गटातील वस्तूंची संख्या ही कमी असते परंतु त्याचे मूल्य हे सर्वात जास्त असतं. लक्षात ठेवा, अ गटातील ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं मूल्य हे जास्तीत जास्त असतं, आणि त्या वस्तूंची संख्या ही अतिशय कमी असते. एक लक्षात ठेवा, अ गटामध्ये वस्तूंची संख्या ही अतिशय कमी असते परंतु त्या वस्तूंचं मूल्य हे जास्तीत जास्त असतं. यामुळे अ गटातील वस्तूंवर प्रभावी काटेकोर नियंत्रण ठेवणं आपल्याला आवश्यक असतं. कारण याचं मूल्य जास्त आहे, संख्या कमी आहे. सो त्याच्यावरती काटेकोर नियंत्रण ठेवणं, प्रभावी नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. अवस्तुगट हा सर्वात महत्त्वाचा वस्तुगट समजला जातो. लक्षात घ्या, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा वस्तुगट कोणता आहे? ऑप्शन असेल ABC आणि चौथा ऑप्शन असेल ABC ऑल. ओके, तर आन्सर फक्त असेल तुमचा काय? अवस्तुगट. त्याच्यामध्ये
वस्तूंची संख्या ही खूप कमी असते, परंतु त्या वस्तूंचं मूल्य हे जास्त असल्यामुळे त्याच्यावरती नियंत्रण जास्त करावं लागत असतं. ओके, देन ब गट बघूयात आपण. ब गटामध्ये ब गटातील वस्तू अ गटातील वस्तूपेक्षा कमी वापरल्या जातात व त्याची किंमतही कमी असते. बघा, ब गटातील वस्तू अ गटातील वस्तूंपेक्षा कमी वापरल्या जातात आणि त्याची किंमतही कमी असते. साधारणतः ब गटातील वस्तूंची संख्या गोदामातील वस्तूंच्या वस्तू संख्येच्या 15 ते 25% एवढी असते. ब गटातील वस्तूंची संख्या गोदामातील एकूण वस्तू संख्येच्या 15 ते 25% एवढी असते आणि ब गटातील वस्तूची किंमत गोदामातील एकूण वस्तूच्या किमतीच्या 20 ते 25% एवढी असते. बघा, ब गटातील वस्तूवर अ गटावरील नियंत्रणापेक्षा कमी नियंत्रण ठेवलं तरी चालतं. अ गटातील वस्तूंवर जास्त प्रमाणात नियंत्रण ठेवावं लागतं, ब गटातील वस्तूंवर कमी नियंत्रण ठेवलं तरी चालतं. थोडक्यात साधारण नियंत्रण पद्धती योग्य ठरते. ब वस्तुगट नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून दुय्यम समजला जातो. त्यानंतर आहे क गट. ओके, क गटामध्ये साधारणपणे कमी वापरल्या जाणाऱ्या व कमी मूल्याच्या, बघा, क गटामध्ये साधारणपणे कमी वापरल्या जाणाऱ्या व कमी मूल्यांच्या वस्तूंचा समावेश होतो. क गटामधील वस्तूंची संख्या सर्वात जास्त असते, परंतु त्याची किंमत अतिशय कमी असते. बघा, क गटामधील वस्तूंची संख्या ही सर्वात जास्त असते, परंतु त्याची किंमत अतिशय कमी असते. साधारणतः भांडारातील 60 ते 70% वस्तूचा समावेश भांडारातील 60 ते 70% वस्तूचा समावेश क गटामध्ये होत असतो. म्हणजे गोदामातील 60 ते 70% वस्तूचा समावेश क गटामध्ये होतो. सी गटामध्ये त्याची संख्या सर्वात जास्त असते आणि वस्तूचे मूल्यही कमी असते. ओके, परंतु त्याचे मूल्य मात्र 10 ते 15% असते. क गटावर सर्वात कमी आणि नाममात्र नियंत्रण ठेवलं जातं, कारण वस्तूची संख्या जास्त जरी असली तर मूल्य त्याचं कमी आहे, हा विचार इथं केला जातो. तर या पद्धतीनं झाले हे 3 गट. आता आपण बघूयात फरकामध्ये. तुम्हाला सांगते अ गट, अ वस्तू, ब वस्तू आणि क वस्तू. आता यामध्ये बघा, नियंत्रण साठा अ वस्तूमध्ये अत्यंत कडक नियंत्रण साठा, कमीत कमी साठा आणि 2 आठवड्यापुरता साठा अ वस्तूचा केला जातो. आणि ब मध्ये ब वस्तूचा साधारण नियंत्रण अधिक साठा 2 ते 3 महिन्यापुरता असतो आणि क वस्तूचा शिथिल नियंत्रण असतं, जास्तीत जास्त साठा 6 ते 12 महिन्यापुरता असतो. ओके, त्यानंतर खरेदी. बघा, अ वस्तूची खरेदी प्रत्यक्ष गरजेवर आधारित असते, ब वस्तूची मागील अनुभवाच्या आधारावर असते आणि क वस्तूची माल संपल्यानंतर खरेदी असते. तर नोंद बघा, अ वस्तूची प्राप्त व दिलेल्या माहितीची अचूक नोंद असते, ब वस्तूची प्राप्त व दिलेल्या मालाची नोंद आवश्यक असते आणि क वस्तूची नोंद ठेवायची गरज नसते. आदेश. आदेशामध्ये अ वस्तू वर्षातून 6 ते 12 आदेश अ वस्तूंना द्यावे लागत असतात, ब वस्तूंना वर्षातून 3 ते 6 आदेश द्यावे लागतात आणि क वस्तूंना वर्षातून 1 ते 2 आदेश द्यावे लागत असतात. आता मोजणीमध्ये अ वस्तू ही सतत मोजणीमध्ये येते, ब वस्तू अधूनमधून मोजणीमध्ये येते, क वस्तू वार्षिक मोजणीमध्ये येते आणि खरेदी ही वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत अ वस्तूची खरेदी केली जाते, ब वस्तूची जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते आणि क वस्तूची खरेदी अधिकाऱ्यांमार्फत केली जात असते, जे काही साधे अधिकारी असतील. ओके, त्याचबरोबर तुम्हाला ABC अ ब क ॲनालिसिस विश्लेषणाचे काही गुण सांगितले. त्यामध्ये बघूयात, मौल्यवान वस्तूंवर प्रभावी व काटेकोर नियंत्रण ठेवले जाते. अ ब क वस्तूमध्ये त्या अ गटामध्ये येतात, लक्षात ठेवा. ओके, मालसाठा नियंत्रणाची ही एक शास्त्रीय पद्धत आहे. लेखनीय काम कमी होते, मालसाठा पर्याप्त पातळीला ठेवला जातो. यामध्ये संग्रहण खर्चात मोठी घट होत असते. अ ब क विश्लेषणात क गटासाठी योग्य तो सुरक्षा साठा राखलेला असतो. मालसाठ्यातील गुंतवणूक कमी असते. त्यानंतर अचूक खरेदी निर्णय घेता येत असतात अ ब क विश्लेषणात.
त्याचबरोबर अ ब क विश्लेषणातील दोष. आता दोषामध्ये तुम्हाला 3 दोष सांगितलेत. कोणते कोणते आहेत? तर त्यामध्ये गोदामामधील मालाचे योग्य पद्धतीनं प्रमाणीकरण केले जाते, तर या विश्लेषणाचा अवलंब इथं करता येतो. गोदामातील मालाचे योग्य पद्धतीनं प्रमाणीकरण केले जात असेल तर या विश्लेषणाचा अवलंब आपल्याला यामध्ये करता येतो. हा एक दोष झाला. ओके. दुसरा दोष आहे, या पद्धतीचे यश बऱ्याच अंशी चांगल्या सांकेतिकीकरणावर आधारित असते. काय सांगितलंय? अ ब क विश्लेषण या पद्धतीचं यश हे बऱ्याच अंशी चांगल्या सांकेतिकीकरणावर आधारित असते. आणि तिसरं सांगितलंय, हे विश्लेषण आर्थिक मूल्याच्या निकषावर आधारित असते. बघा, अ ब क विश्लेषण हे आर्थिक मूल्याच्या निकषावर, आर्थिक मूल्याचा निकष जो असेल या निकषावर आधारित असते. ते इतर घटकाकडे दुर्लक्ष केले जाते. ओके. अशा ह्या पद्धतीनं अ ब क विश्लेषण इथं आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके. 3 गट आहेत यामध्ये, अ गट, ब गट आणि क गट. म्हणजे अ वस्तू, ब वस्तू, क वस्तू. या पद्धतीने आपण बघितलंय अ ब क विश्लेषण म्हणजे काय. आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच न्यूनतम आदेश परिमाण. ओके. सो या 2 पद्धती आपण इथं बघितल्यात. आणखीन एक पद्धत असणार आहे ती म्हणजे व्हीईडी विश्लेषण म्हणजेच व्हीईडी अनालिसिस. तर यामध्ये काय सांगितलंय बघूयात आपण. व्हीईडी अनालिसिस मध्ये बघा, व्हीईडी अनालिसिस म्हणजेच व्हीडी विश्लेषण यामध्ये व्ही म्हणजे विटल, ई म्हणजे इसेन्शियल, डी म्हणजे डिझायरेबल. ओके. व्ही मीन्स विटाल, ई मीन्स इसेन्शियल, डी मीन्स डिझायरेबल असे व्हीईडी. ओके. या अक्षरांचे अर्थ अभिप्रेत आहेत यामध्ये. सो या विश्लेषणाचा उपयोग मुख्यतः सुट्ट्या भागांच्या नियंत्रणासाठी केला जातो. बघा, व्हीएडी विश्लेषणाचा उपयोग हा कशासाठी केला जातो हा प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारला जाणार. तर त्याचा आन्सर असणार आहे सुट्ट्या भागांच्या नियंत्रणासाठी व्हीईडी या विश्लेषणाचा उपयोग केला जातो. यंत्रासाठी, वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्ट्या भागांचे 3 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. बघा, यंत्रासाठी, वाहनासाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्ट्या भागांचे 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. ओके. 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. उदाहरणार्थ, अत्यंत महत्त्वाचे, आवश्यक व योग्य किंवा अत्यावश्यक, आवश्यक, कमी आवश्यक. बघा काय सांगितलंय. उदाहरणार्थ, अत्यंत महत्त्वाचे, आवश्यक असणारे, योग्य किंवा अत्यावश्यक किंवा कमी आवश्यक अशा 3 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं सुट्ट्या भागांचं. तर सुट्ट्या भागांचे यंत्रसामग्री व अप्रत्यक्ष उत्पादन क्रियेतील महत्त्व व उपयुक्तता हे घटक विचारात घेऊन योग्य त्या गटात वर्गीकरण केले जाते. बघा, यंत्रसामग्रीचं अप्रत्यक्ष उत्पादन क्रियेतील महत्त्व व उपयुक्तता हे घटक विचारात घेऊन त्याचे योग्य गटात वर्गीकरण केले जाते. सो पहिला आहे अति आवश्यक महत्त्वाचं, दुसरं आहे आवश्यक महत्त्वाचं, तिसरं आहे कमी आवश्यक म्हणजे महत्त्वाचं, चौथा आहे, त्यामध्ये आपण पहिलं बघूयात अगोदर, अति आवश्यक किंवा महत्त्वाचे. यामध्ये ज्या सुट्ट्या भागांची किंमत ही जास्त आहे व ज्यांना न उपलब्धतेमुळे उत्पादनाच्या क्रियेत तत्काळ खंड पडतो. बघा, ज्या सुट्ट्या भागांची किंमत जास्त आहे व ज्यांच्या न उपलब्धतेमुळे उत्पादन प्रक्रियेत तत्काळ खंड पडतो अशा सुट्ट्या भागांचा समावेश या गटात केला जातो. बघा, व्हीईडी अनालिसिस अति महत्त्वाचे, अति आवश्यक यामध्ये कोणत्या सुट्ट्या भागाचा समावेश केला जातो? जे सुट्टे भाग जास्त किमतीचे आहेत आणि जर ते उपलब्ध झाले नाहीत तर आपली उत्पादन प्रोसेस, आपली उत्पादन क्रिया ही तिथंच थांबणार आहे, अशा सुट्ट्या भागाचा समावेश अति आवश्यक या गटामध्ये केला जातो. थोडक्यात, मौल्यवान यंत्रसामग्री कार्यरत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात ते म्हणजे सुट्टे भाग. कारण उत्पादन प्रक्रिया करत असताना एखाद्या मशिनरीचा एखादा पार्ट हा खराब होऊ शकतो, त्यावेळेला दुसरा पार्ट तिथं ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. आणि जर तो पार्ट मौल्यवान असेल, अधिक
किमतीचा असेल, अधिक मूल्याचा असेल आणि तो जर आपल्याकडे अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल, तर त्यावेळी त्या क्षणी आपली उत्पादन प्रक्रिया तिथं थांबणार असते. दुसरा पॉइंट आहे आवश्यक किंवा महत्वाचे. यामध्ये काय सांगितलंय, या गटामध्ये अशा सुट्या भागांचा समावेश केला जातो की जे उपलब्ध न झाल्यास काही तासात किंवा 1 दिवसाच्या आत उत्पादन क्रिया ही खंडित होत असते. बघा, यामध्ये अशा सुट्या भागांचा समावेश केला जातो की जे उपलब्ध झाले नाहीत किंवा काही उपलब्ध झाले नाहीत, ते जर मशिनरीचे सुटे भाग हे काही तासात किंवा एका दिवसात जर उपलब्ध झाले नाहीत तर ती उत्पादन क्रिया ही थांबू शकते. ओके, असं सांगितलंय यामध्ये. सो यानंतर तिसरा आहे कमी आवश्यक किंवा महत्वाचे. या गटामध्ये अशा सुट्या भागाचा समावेश होतो की जे 1 आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ जर उपलब्ध झाले नाही तर उत्पादनावर किंवा उत्पादन क्रियेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत नाही. यामध्ये अशा सुट्या भागांचा समावेश होतो की जे 1 आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त काळ उपलब्ध झाले नाही तर त्याचा प्रतिकूलसा परिणाम हा उत्पादन क्रियेवरती होत नाही. म्हणजेच काही सुटे भाग अतिशय कमी किमतीचे असतात परंतु यंत्रसामग्री चालू राहण्यासाठी ते आवश्यक असतात. लक्षात घ्या, काही सुटे भागांची किंमत अतिशय कमी असते परंतु यंत्रासाठी तेच अतिशय आवश्यक असतं. या सुट्या भागांच्या त्वरित उपलब्धतेसाठी गोदाम प्रमुखास व त्याची स्वतंत्र व सुरक्षित संग्रहण व्यवस्था ही करावी लागत असते. या सुटे भाग हे त्वरित उपलब्ध व्हावेत यासाठी गोदाम प्रमुख हा त्याची स्वतंत्र आणि सुरक्षित संरक्षण करत असतो की जेणेकरून मशिनरी ही बंद न पडता डिरेक्टली तिथं दुसरा पार्ट ऍडजस्ट करून ती मशिनरी वर्किंग प्रोसेसमध्ये आली पाहिजे. ओके, ज्या व्यवसायामध्ये यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो, बघा, ज्या व्यवसायामध्ये यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जातो तिथे हे विश्लेषण अतिशय उपयुक्त ठरतं. ज्या व्यवसायात जास्तीत जास्त प्रमाणात यंत्रसामग्री वापरली जाते तिथं VED हे विश्लेषण अतिशय महत्त्वाचं ठरतं. वाहन उपयोगात या विश्लेषणाचा अधिक अवलंब केला जातो. वाहन वापरण्यात किंवा वाहनाचा जो उद्योग असेल त्यामध्ये VED विश्लेषण हे जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जातं. बघा, 4था पॉईंट आहे मालसाठा अंदाजपत्रक तयार करणे. त्यानंतर 5वा पॉईंट आहे योग्य खरेदी कार्यपद्धती निश्चित करणे. 6वा पॉईंट आहे मालसाठा उलाढाल गुणोत्तर, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. देन 7 नंबर पॉईंट मालसाठा मोजणी पद्धत, मेथड ऑफ स्टॉक व्हेरिफिकेशन. 8 नंबर पॉईंट कच्चा माल पक्का माल गुणोत्तर विश्लेषण, इनपुट आउटपुट रेशो अनालिसिस. आणि 9 नंबर पॉईंट वर्गीकरण व सांकेतिकीकरण, मीन्स क्लासिफिकेशन अँड कोडिफिकेशन. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला VED अनालिसिस त्याचबरोबर ABC अनालिसिस अँड इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, न्यूनतम आदेश परिमाण, अबक विश्लेषण अँड VED विश्लेषण, या पद्धतीचे हे 3 पॉईंट सांगितले गेलेले आहेत. मालसाठा नियंत्रणाची तंत्रे आहेत ही तिन्ही. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नवीन पॉईंट स्टार्ट करूया 3ऱ्या टॉपिक मधला, जस्ट इन टाइम. ओके, अतिशय सोपा पॉईंट आहे तो सुद्धा, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. सो कंपल्सरी कमेंट सेक्शनमध्ये नाव मेन्शन करत चला. जिथं सांगितलं जाईल की हे इम्पॉर्टंट आहे त्यावेळेला त्याच्या प्रॉपर नोट्स काढत जावा. ओके, थँक्यू.